नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तडाख्यानं आपली सैन्य दलं सीमेवर तैनात करतील आणि घर में घुसकर मारतील ही अपेक्षा देशवासियांना होती. प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. पहलगामचा विषय सोडून मोदी बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी दाखल झाले. लगोलग पहलगामवरून लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी त्यांनी जातीगत जनगणनेची घोषणा करून टाकली. वास्तविक जातीगत जनगणना ही संघ परिवाराला कधीही भूतकाळात मान्य नव्हती. त्यांचा सिद्धांत जो आहे तो केवळ सामाजिक समरसतेचा आहे. वर्षानुवर्ष त्यांनी आपला हा सिद्धांत कुरवाळत ठेवला आणि आज अचानक परिवारात कुठलीही चर्चा नसताना जातीगत जनगणनेचं हत्यार मोदींनी उपसलं. असं का व्हावं? जातीगत जनगणना हा विषय थेट हिंदुत्वाला छेद देणारा विषय. असं असताना का म्हणून आपल्याच लाडक्या तत्त्वज्ञानाला छेद देणारी ही भूमिका त्यांनी स्वीकारली? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळायला हवीत. मित्र, देशातली सारी माध्यमं आज भाजपा आणि मोदींच्या कार्यकाळाचे कितीही गोडवे गात असली तरी मोदी सरकार हे सरकार चालवण्याच्या पातळीवर फेल ठरलेलं आहे हे लोक जाणून आहेत. कुठल्याही निवडणुका लांडी लबाडीनं जिंकणं, भांडवलदारांच्या पैशांचा प्रचंड वापर निवडणुकांमध्ये करणं किंवा अतिशय अनैतिक प्रकारांना आपली सरकारं ठिकठिकाणी स्थापन करणं, या सगळ्या बाबींमध्ये परिवारांना आज महारथ हासिल केल्याचं चित्र आहे. पण हे जे चाललेलं आहे ते सारं चुकीचं आहे हे लोकांना आता पुरतेपणे कळून चुकलं आहे. आज भाजपाच्या कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आपल्याच पक्षाची ही अनेक धोरणं पसंत नाहीत ही स्थिती आहे. भाजपानं सत्ता मिळवली ती आपल्या राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ अजेंड्यावर. पक्षाची राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रवादी धोरणं या सरकारच्या काळात संपूर्णपणे अयशस्वी ठरली. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एक के बदले 10 सिर लाएंगे ही घोषणा फोल ठरली. एकीकडे घर में घुसकर मारेंगे अशा धमक्या द्यायच्या आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली की बिहारकडे पळ काढायचा. या प्रकारांनी परिवाराचा राष्ट्रवादाचा अजेंडा पूर्णपणे आज उद्ध्वस्त झाला. नोटबंदीमुळे काश्मीरातली दगडफेक बंद झाली. 370 काढल्यामुळे दहशतवादी घाबरले आणि तिथलं पर्यटन कोट्यावधींनी वाढलं असं छाती फुगवून सांगणारे भाजपावाले आज बॅकफूटवर गेले आहेत. सिंधू नदीचं पाकिस्तानात जाणारं पाणी बंद करणार की सारं पाणी सोडून देऊन पाकिस्तानात पूर आणणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पाकिस्तानच्या विषयावर सतत धमकीबाजी करणारे परिवारवादी आज पहा कसे अचानक लोटांगणवादी बनल्याची स्थिती आहे. पहलगामनं मोदी त्यांच्या गर्जना आणि थयथयाटाला एक भयंकर चपराक लगावल्याची स्थिती आहे. हे सारं भलं मोठं अपयश घेऊन मोदी सरकार पुढल्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे. या स्थितीत पहलगामच्या संवेदनशील विषयाला बगल देणं आणि निवडणुकांना आपली प्राथमिकता मानणं ही मोदी सरकारची आजची मजबुरी असावी. या साऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीच जातीगत जनगणनेचं हत्यार आज उपसण्यात आलेलं आहे. मित्र, जातीगत जनगणनेची मागणी ही भारत देशात आजची नाही. जेव्हा देशाचं संविधान तयार होत होतं तेव्हाच घटनाकारांनी सामाजिक न्यायाचा सिद्धांत मांडलेला होता. त्यानुसारच मागासलेल्या जातींना आरक्षण देण्यासारख्या तरतुदी पुढे आल्या. पण केवळ त्या आरक्षणामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित होईल असं नव्हतं. म्हणूनच बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांनी जातीगत जनगणनेचा आग्रह जुन्या काळात लावून धरलेला. त्यांच्या हयातीत अर्थातच त्यांची ही मागणी पूर्ण झालेली नव्हती. 1990च्या सुमाराला लालू प्रसाद यादव यांनी बिहारात याच मुद्द्यावर आपलं सारं राजकारण बेतलं. याच चळवळीतून आपला पक्ष उभा करणं एवढं बळ त्यांना मिळालेलं. 1990 नंतरच्या राजकारणात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्गांनी सरळ सरळ भाजपाच्या राजकारणाचा पुरस्कार केला. काँग्रेस या उच्चवर्णीयांमधून हद्दपार होत गेली. काँग्रेसकडे असणारा दलित मतदारही बहुजन समाज पार्टीकडे वळला. त्यामुळे एक मुस्लिम समुदाय सोडला तर दुसरा कुठलाही मोठा मतदार वर्ग हा काँग्रेसकडे उरलेला नव्हता. या स्थितीत काँग्रेसनं सामाजिक न्यायासंदर्भातलं आपलं धोरण हे अधिक स्पष्ट आणि टोकदार बनवावं असा विचार प्रवाह काँग्रेसमध्ये सुरू झाला. पण एकूणच कुठलाच विषय कधीही गांभीर्यानं घेऊ नये या काँग्रेसी वृत्तीमुळं हा विषय मागे पडत गेला.
पण काँग्रेसमधले सारे उच्चवर्णीय दुष्टाचार्य भाजपावासी झाले आणि काँग्रेस उच्चवर्ण मुक्त झाली. त्यामुळे राहुल गांधींना सामाजिक न्यायाची भूमिका ही अधिक प्रखरतेनं पुढे नेता आली. लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी सरळ सरळ जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी ही घोषणा अतिशय तडाखेबंद पद्धतीनं ठिकठिकाणी बुलंद केली. खुद्द काँग्रेस पक्षात या कार्यक्रमासाठी त्यांना कितपत समर्थन मिळेल ही शंका अनेकांना होती. ते जेव्हा लोकसभा निवडणुकीत संविधानाची लाल पुस्तिका घेऊन फिरत होते तेव्हा त्यांची टिंगलटवाळी कमी झालेली नव्हती. याच काळात त्यांनी जातीगत जनगणनेचा विषय लावून धरलेला. पण तेव्हा लोकांनी हा विषय म्हणजे केवळ एक राजकीय घोषणा एवढाच पुरता घेतलेला होता. माध्यमांमध्ये राहुल गांधी यांची प्रतिमा एक हौशी राजकारणी म्हणून निर्माण करण्याचे सुनियोजित प्रयत्न झाले. जातीगत जनगणनेचा मुद्दाही असाच एक दिवस ते सोडून देतील असं लोकांना तेव्हा वाटले. प्रत्यक्षात या मुद्द्यावर ते दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसले. हम इस सरकार से जातीगत जनगणना करवा कर रहेंगे असं जेव्हा त्यांनी लोकसभेत छाती ठोकून सांगितलं तेव्हा ते जे बोलतात ते करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे हे देखील तेव्हा स्पष्ट होऊन गेलं. आज राहुल गांधींनी मागितलेली जातीगत जनगणना चक्क मोदी सरकारनं बिना खळखळाट स्वीकारली हा राहुल गांधींचा एक प्रचंड विजय आहे. अर्थातच भाजपाचे IT सेलवाले याचं श्रेय नेहमीप्रमाणे स्वतः घेऊ पाहतील पण त्यामुळं फरक पडणार नाही. राहुल गांधींनी ज्या आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरला त्यामुळे या मोहिमेचं निसंशय यश हे केवळ राहुल गांधींकडेच जातं. त्यांच्याकडून हे श्रेय हिसकावून घेतलं जाणं आता कोणालाही शक्य नाही. अर्थातच हे काय मोदींना माहिती नाही. ते देखील या संदर्भात वस्तुस्थिती काय ती जाणून आहेत. पण तरीही या उपर जाऊन त्यांनी जातीगत जनगणना स्वीकारली. याचा अर्थ पुढे घडू पाडणाऱ्या राजकारणाची त्यांनी योग्य त्या वेळी योग्य ती नोंद घेतली असाच होतो. पुढे बिहार आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. ही दोन्ही राज्य राजकीय दृष्ट्या जातीगत महत्त्वाची आहेत. राहुल गांधींनी ज्याप्रमाणे लोकसभेत संविधानाचं पुस्तक दाखवत देशभर प्रचार केला त्याच धर्तीवर जातीगत जनगणनेच्या मागणीचाही प्रचार ते करणार हे स्पष्ट होतं. असं असताना भाजपानं मात्र जातीगत जनगणनेचा जाहीर विरोध केलेला. त्यांचे हौशी नेते कंगना रणावत आणि अनुराग ठाकूर यांनी जातीगत जनगणनेला जाहीर विरोध करताना आपण पाहिलेला आहे. तर खुद्द केंद्र सरकारनं देखील जातीगत जनगणना करणं सरकारला शक्य होणार नाही असं सुप्रीम कोर्टात लिहून दिलेलं आहे. या विषयावर एवढी टोकाची भूमिका भाजपानं अगोदर घेऊन ठेवलेली असताना आता एकदम टर्न घेतलेला आहे. या विषयाचा भाजपाला निवडणुकीत कितपत फायदा होतो कितपत नाही हे अर्थातच निवडणूक निकालानंतर कळेल. पण जातीगत जनगणना ही भाजपाच्याच लोकांना पसंत पडेल की नाही हा आज खरा प्रश्न आहे. कारण भाजपाची उभारणी झाली तीच मुळात उच्चवर्णीयांच्या पाठिंब्यावर. हे सारे उच्चवर्णीय लोक आपलं वर्चस्व कमजोर होणं कितपत पसंत करतील. काही लोकांच्या मते आता भाजपा जे काही करेल ते सगळं उच्चवर्णीयांना मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांना आता दुसरीकडे कुठं जाण्यासाठी जागाच उरलेली नाही. भाजपाच्याच उच्चवर्णीय नेत्यांनी पक्ष सोडतो म्हटलं तर त्यांच्यावर कोणी विश्वास देखील ठेवणार नाही. सबब भाजपासोबत राहणं ही आज त्यांची राजकीय अपरिहार्यता बनलेली आहे. लोकांना आणि खुद्द आपल्या कार्यकर्त्यांना देखील विश्वासात न घेता आपलं कुटील राजकारण पुढे नेण्याचं काम भाजपाने ते अतिशय सहजपणे करू शकतात. भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा जुना जनसंघी अजेंडा सोडून भाजपानं थेट समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारल्याचं आपण पाहिलं. पण नंतर RSSनंच भाजपाचा पराभव घडून आणलेला. अर्थात आज सगळी राजकीय स्थिती बदललेली आहे. आज सत्तेकरता भाजपानं काहीही केलं तरी RSSला ते आनंदानं मान्य असेल. कारण सत्तेच्या या कारभारात RSSच्या अनेक त्यागी तपस्वी आणि सच्छील लोकांना सत्तेची मधुर फळं चाखायला मिळाली आहे. त्यामुळे पक्षात आज फार मोठे काही वादविवाद होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. दुसरं असं की जातीगत जनगणनेची आज केवळ घोषणा झालेली आहे. ती प्रत्यक्षात येण्यासाठी अजून वेळ आहे. या काळात गरज पडली तर पुन्हा एकदा टर्न घ्यायलाही भाजपा मागे पुढे पाळणार नाहीच. कदाचित बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी ही केवळ एक हूल उठवली गेली असल्याची ही शक्यता अधिक आहे.
आज भाजपाची कीर्ती अशी की ते जे काही बोलतात ते त्यांनी केलंच पाहिजे असं कुणालाही अपेक्षित नाही. थोडक्यात भाजपानं केवळ राजकीय अगतिकता म्हणून जातीगत जनगणना स्वीकारली असंच आज म्हणावं लागेल. मित्रो, व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.